हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आषाढ महिना आला की आपल्याला आपसुकच कापण्यांची आठवण येते। त्यासाठीच आज आपण खमंग खुसखुशीत तरीही अजिबात तेलकट न होणाऱ्या गुळाच्या कापण्या पारंपरिक पद्धतीने कशा करायच्या ते बघणार आहोत। बऱ्याच जणांच्या कापण्या या कडक होतात किंवा बऱ्याच वेळेस ते चिवटही होतात, तर असं होऊ नये यासाठी आज आपण सगळ्या साहित्याचं अगदी योग्य प्रमाण घेऊन एकदम मस्त खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे 2.5 कप गव्हाचं पीठ, 1 कप गूळ आणि अर्धा कप बेसन पीठ, तसेच 1 चमचा खसखस, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर, 1 चमचा वेलची पावडर, चिमूटभर मीठ आणि 2 पळी तेल। त्यासाठी सर्वात आधी आपण एका पातेल्यात हा गूळ टाकून घेऊया आणि ज्या कपने आपण गूळ घेतला होता त्याच कपने पाऊण कप पाणी टाकूया। हा गूळ आपल्याला पाण्यात विरघळून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटातच हा गूळ विरघळतो। 1 कप गुळासाठी आपल्याला फक्त पाऊण कपच पाणी वापरायचं आहे। आता हा गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे असा विरघळला आहे। गॅसची फ्लेम ऑफ करून हे गुळाचं पाणी आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। आता एका मोठ्या परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ, बेसन पीठ, मीठ, सुंठ पावडर, बडीशेप पावडर आणि वेलची पावडर टाकून चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स केलं की सगळी पावडर अशी पिठात मिक्स होतील। आता हे जे आपण 2 पळी तेल घेतलं होतं ते अगदी कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हे गरम तेलाचं मोहन पिठावर असं पसरवून टाकायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता तेल कडकडीत गरम असल्यामुळे पिठाला जाळी सुद्धा सुटली आहे। आता हे जास्त गरम आहे, त्यामुळे आधी आपण हे एका चमच्याच्या सहाय्याने असं मिक्स करून घेऊयात आणि आता हे पीठ हाताने असं पूर्ण मिक्स करून घेणार आहोत। आपण घेतलेलं प्रमाण योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी या पिठाची अशी मूठ करून बघायची आहे, म्हणजे यामुळे आपल्या कापण्या मस्त खुसखुशीत होतील। आता हे गुळाचं पाणी आपण गाळणीने गाळून घेणार आहोत, कारण गुळात कधी कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल। आता हे पाणी यात थोडं थोडं टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। शक्यतोवर हे जे पाणी आपण करून घेतलं होतं त्याच पाण्यात हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे। गरज लागली तरच आपल्याला साधं पाणी वापरायचं आहे। हे पीठ आपल्याला जास्त सैलसर असं ठेवायचं नाहीये, कापण्यांसाठी फक्त घट्ट पीठच आपल्याला ठेवायचं आहे, कारण पीठ जास्त सैलसर असलं की या कापण्या मऊसूत आणि चिवट होतील। हे पीठ आता इथे भिजवून झालेलं आहे। थोडं घट्टच हे पीठ आपण भिजवून घेतलं आहे। हे पीठ आता आपण 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत। आता या पिठाचा एक मोठा गोळा आपण काढून घेणार आहोत। त्याला हाताने थोडं असं सैलसर करून घ्यायचं आहे आणि पोलपाटावर थोडं तेल लावून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। इथे फक्त तुम्हाला तेलच लावायचं आहे, कोरडं पीठ अजिबात वापरायचं नाहीये। एक मोठी पोळी आपल्याला याची बेलून घ्यायची आहे। लाटताना मध्ये त्यावर थोडी खसखस आपल्याला भुरभुरून घ्यायची आहे आणि ही पोळी थोडी बेलून घ्यायची आहे। खसखस लावल्यामुळे या कापण्या दिसायलाही अगदी छान दिसतात आणि खसखस आपल्या आरोग्यासाठीही चांगली आहे। नंतर ती पलटी करून सुद्धा त्यावर आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि खसखस लावल्यावर आणखी ही पोळी आपल्याला बेलून घ्यायची आहे। ही पोळी आपल्याला थोडी पातळच बेलायची आहे, कारण कापण्या पातळ असल्या की त्या खुसखुशीत होतील। नंतर आपण याच्या साइडने अशा कडा कापून घेणार आहोत। पूर्ण स्क्वेअर शेप मध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता त्याला असं कट करून त्याचे आपण पीसेस करून घेणार आहोत। डायमंड शेप मध्ये या कापण्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। अशाच मोठ्या आणि याच शेप मध्ये या कापण्या छान दिसतात। वरून अशी खसखस लावल्यामुळे ते आकर्षकही दिसतात। अशा प्रकारे आपण सर्व कापण्या कट करून घेतल्या आहेत। तेल इथे तापलेलं आहे, त्यात आपण या कापण्या अशा हळूवारपणे सोडणार आहोत। एकाच वेळेस अगदी जास्त कापण्याही आपल्याला फ्राय करायच्या नाहीयेत।
मध्यम आचेवरच या कापण्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. या तळताना वेळ सुद्धा कमी लागतो. मस्त सुरेख असा त्याला रंग सुद्धा आलेला आहे. आता या कापण्या फ्राय झाल्या आहेत. त्या आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. मस्त खमंग आणि खुसखुशीत कापण्या इथे खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.